महाराष्ट्रावर आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आलेलं आहे। 2 दिवस वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। इकडे मराठवाडा आणि कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा हा अंदाज आहे। मुंबईसह परिसरात हलक्या सरींची शक्यता आहे। खरं तर अगदी 2 दिवसांपर्यंत सगळेजण उष्णतेनं हैराण झालेले होते। घामाच्या धारा वाहत होत्या आणि अशामध्ये राज्यात आता काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर इकडे कोकण मराठवाड्यासह विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये 20 मार्चपर्यंत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा हा इशारा दिलेला आहे। मुंबईसह ठाणे पालघरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। तर पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे तापमानात आता घट झालेली आहे। नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे। मात्र दुसरीकडे पावसाच्या शक्यतेनं बळीराजाची चिंता मात्र वाढलेली आहे। वादळी पावसाच्या शक्यतेनं काढणीला आलेलं पीक सध्या अडचणीत सापडलेलं आहे। पुढे बातमी आहे लातूरमधून। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसानं अचानक हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सध्या नव्यानं संकट उभं राहिलंय। विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद झालेली आहे। इकडे मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या आणि या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। इकडे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। ते सोलापूर जिल्ह्यामधल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये गारपिटीसह तुफान पावसाची हजेरी पाहायला मिळते। अक्कलकोटमध्ये रात्री 7 वाजल्यापासून जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत। गारपिटीसह जोरात वादळी वारा आल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हा घास आता जाण्याची भीती व्यक्त होतीये। आणि या संदर्भात सोलापुरातून आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा आपल्याबरोबर जोडले गेलेत। अभिषेक, निश्चितच सोलापूरमधल्या या वातावरणामुळे शेतकरी बांधव सध्या चिंतेत आहेत। अवकाळी पावसाचं खूप मोठं संकट आहे, काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? निश्चितच आपण जर पाहिलं तर राज्यावर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट हे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग असेल, यांना हवामान विभागाच्या वतीनं येलो अलर्ट हा देण्यात आलेला होता आणि काल राज्यातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलं तर 20 मार्चपर्यंत हा इशारा हा देण्यात आला होता। मात्र कालच हा गारपिटीसह पाऊस झाल्याने आता शेतकरी देखील चिंतेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यातील अक्कलकोट भागामध्ये या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि साधारणतः 1 तासापेक्षा अधिक हा पाऊस झालेला आहे। खरं तर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास आता जातोय की काय अशी भीती देखील निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्कलकोट शहर असेल, सांगवी भाग असेल, अशा अनेक ठिकाणी गारपीट ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अक्षरशः गारांचा पाऊस हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहिलेला आहे आणि एकंदरीत मुंबई असेल त्यासोबत विदर्भ या ठिकाणी देखील पावसाच्या हलक्या सरी ह्या आलेल्या आहेत। त्याच्यामुळं आता पुढच्या 2 दिवसात नेमकं आणखी काय होणार हे निश्चितच अभिषेक, जरूर या सर्व वातावरणाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। अभिषेक अदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर सोलापूरमधून होते।